कुंभ राशीच्या आयुष्यात असा काळ क्वचितच होतो, पण जेव्हा ग्रहांची हालचाल आणि कर्माचा हिशोब आणि देवीची शक्ती एकाच दिशेने काम सुरू करते, तेव्हा काही महिने तुमच्यासाठी मानसिक, आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून खूप कठीण गेले. पण प्रयत्न कमी नव्हते, फळ मिळाले नाही, विश्वासही ठेवून फसवणूक झाली. शांत राहू नये, अपमान सहन करावा लागला. पण जानेवारीचे हे 7 दिवस सगळे आहेत. हा काळ फक्त बदल घडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी आहे. तुमचं खरं सामर्थ्य ओळखून देण्यासाठी आणि पुढच्या मोठ्या टप्प्यांसाठी तयार करण्यासाठी आहे. या काळात घडणाऱ्या गोष्टी अचानक वाटते, पण त्या योगायोग नसून त्या आधीच ठरलेल्या आहेत. म्हणूनच हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पण नक्की बघा. तेव्हाच तुम्हाला, कारण कदाचित या ओळीमधून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटेचा इशारा नक्कीच मिळून जाईल. नंबर 1 आहे, अडकलेले भाग्य अचानक फिरणार. अशक्य वाटत होतं ते शक्य होणार. या राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात प्रचंड संयम ठेवला आहे. प्रयत्न करू नये व यश न मिळणे, सतत अडथळे येणे, आपल्याच नशिबात का असा प्रश्न मनात येणे, हे सगळं काही अनुभव आहे. पण या 7 दिवसात परिस्थिती अचानक उलटेल. जिथे तुम्हाला इथून काहीच होणार नाही असं वाटत होतं, ते आता तुम्हाला संधी उघडेल. एखादी फाईल, अर्ज, बोलणे, अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकणे. तुम्ही स्वतःलाच म्हणले की हेच दिवस, हेच काळ आणि आता इतक्या सहज कसं झालं. आज तो क्षण असेल जिथे तुमचं भाग्य तुमच्या बाजूने वळलेलं असेल, स्पष्ट जाणवेल. नंबर 2 आहे, पैशाच्या बाबतीत चमत्कारिक बातमी. मनावर असताना कमी पैशाचा प्रश्न या राशीच्या मुळात कायम घर बसलेलं असतं. उत्पन्न असतं पण खर्च थांबत नाही. कमवतो पण हातात काहीच राहत नाही. अशी अवस्था अनेकांची झाली आहे. या 7 दिवसात पैशांच्या संबंधित अशी बातमी मिळू शकते जी तुम्हाला कधीच तुमचं बदलून टाकेल. अडकलेला पैसा परत मिळेल. अचानक फोन, नवीन कामाची ऑफर, व्यवसाय, धंदा, एखादा मोठा ग्राहक मिळणे किंवा घरातील मोठी आर्थिक जबाबदारी हलकी होणे, यापैकी काही घडू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचं दडपण हे पूर्णपणे कमी होईल. पहिल्यांदाच आर्थिक बाबतीत हा श्वास मोकळा घेतल्यासारखं वाटेल. नंबर 3 आहे, देवांची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे. योगायोग नसलेला चमत्कार या काळात. वृषभ राशीच्या लोकांनी एखादा असा अनुभव येईल जो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. एखाद्या मोठ्या संकटातून शेवटच्या क्षणी सुटका होईल. चुकीचा निर्णय घेणार असतानाच काहीतरी नवीन घडणार आहे आणि तुम्ही वाचा तर ते कधी तुम्हाला असं समजेल की एखादी व्यक्ती अचानक मदतीला पुढे येईल, जिला तुम्ही कधीच अपेक्षित केलं नसेल. त्या क्षणी तुमच्या मनात एकच भावना निर्माण होईल की हे कसं शक्य झालं, हे देवानेच केलं का काय. अनुभव तुमचा संपूर्ण विश्व बदलून टाकेल आणि देवावरचा विश्वास अधिक खोलवर तुमचा रुजणार आहे. आता नंबर 4 बघूया आपण. नातेसंबंधात मोठा बदल सध्या समोर येईल. ह्या 7 दिवसात या राशीच्या लोकांना आयुष्यातील नात्यांची खरी परीक्षा होईल. कोण तुमच्या सोबत खरंच आहे आणि कोण आत्तापर्यंत गरजेपुरतं जवळ आहे, हे आता स्पष्ट होईल. काही नाते तुटू शकतात आणि काही लोक दुरावू सुद्धा शकतात, पण तोटा झाल्यासारखं वाटणार नाही, कारण त्याच वेळी काही नवीन प्रमाणे ही नाते तुमच्या आयुष्यातून टिकणार आहेत. ते आधीपासून अधिक मजबूत होईल. तुमच्या काही नाती अशी आहेत की ती निघून पण जातील. तुमच्या आयुष्यात हे कमी करून जातील. नंबर 5 आहे, मनाचा भार हलका होईल. आतून बदल सुरू होईल. राशीच्या लोकांनी खूप काही मनात दाबून ठेवलं आहे. न सांगता गेले दुःख, हे व्यक्त केलेलं नाही, भीती, सतत स्वतःला दोष देण्याची सवय, हे सगळं तुमच्या मनावर ओझं बनलं आहे. या 7 दिवसात आतून काहीतरी बदललंय, सुरुवात होईल. एकदा विचार कमवायचं सोडून द्या. एखादी व्यक्तीबद्दल अपेक्षा असेल, म्हणजेच की तुमची अपेक्षा त्या व्यक्तीबद्दल संपून जाईल किंवा स्वतःबद्दल त्यांना सकारात्मक दृष्टिकोन बदल तुम्हाला जाणवेल. खेळ हा अपूर्ण, पूर्वीपेक्षा शांत आहे नसतील पण मजबूत आहोत. हा बदल बाहेरून दिसत नाही, पण आतून तुमचं संपूर्ण आयुष्य हलकं करेल. नंबर 6 आहे, भाग्य उघडण्यासाठी
स्वतः काय केलं पाहिजे? एक छोटी चूक मोठा चमत्कार थांबवू शकते. जरी गृहीत तुमच्या बाजूने असले तरी तुमच्या या राशीच्या लोकांनी या 7 दिवसात काही गोष्टींची विशेष काळजी घेण्यात अत्यंत आवश्यक आहे. कारण काळजी इतकं मोठं वरदान देणार आहे की हे क्वचितच करू शकता तुम्ही, पण तुमची परीक्षा घेणार देखील आहात. या दिवसात हट्टीपणा बंद करा. माझं बरोबरच ही भूमिका तुम्ही बाळगू नका. कारण ही भूमिका बाळगल्याने एखाद्याने सल्ला दिला तर तो लगेच नाकारू पण नका. तुमचं वागणूक आणि शांत राहणे तितकं भाग्य अधिक वेगाने तुमच्याकडे येईल. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसून देवाचे आभार मानले तर मनातल्या मनात सकारात्मक संकल्प करून आणि संध्याकाळी स्वतःच्या वागणुकीत थोडं आत्मपरीक्षण करणे, हे छोटे उपाय या 7 दिवसात फार मोठे परिणाम लक्षात येतील. हा काळ तुमचं कर्म तिथे तुमचं कर्म हे ठरवत असतं. हे 7 दिवसात पुढील अनेक वर्षांचा पाया इथेच घातला जाणार आहे. या 7 दिवसात फक्त तात्पुरत्या सुखासाठी नाही तर दिवस तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्यांचा पाया घालण्यासाठी आलेले आहेत. या काळाचे निर्णय घेतले जातील. जे लोक निवडले जातील आणि त्यांच्या गोष्टी सोडल्या जातील त्यांचा परिणाम हा पुढील अनेक वर्षांनी किंवा अनेक महिन्यांपर्यंत, वर्षांपर्यंत जाणवेल. या राशीच्या लोकांना हा काळ एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की आयुष्य तुम्हाला जबाबदारी म्हणून भूमिका पूर्णपणे असणार आहे. तोच मार्ग तुम्हाला स्थिर आणि समाधान आणि खरी ओळख करून देणारा ठरेल. दैवत इथे फक्त पाहत नाही तर ते तुमचे प्रत्येक पावलांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून या 7 दिवसात जे काही घडत आहे त्याकडे हलक्या फुलक्या नजरेने पाहू नका. कारण तिथे तुमच्या आयुष्याची दिशा शांतपणे पण ठामपणे बदलली जात आहे. राशीच्या लोकांसाठी या जानेवारीचे 7 दिवस म्हणजे थांबलेलं आयुष्य पुन्हा चालायला लागल्यासारखं आहे. जिथे अंधार होता तिथे दिशा दिसू लागेल. जिथे भीती होती तिथे विश्वास निर्माण होईल आणि जिथे तुम्ही स्वतःवर शंका होती तिथे आत्मविश्वास पुन्हा उभा राहील. आणि या काळात घडणारे बदल म्हणजे कदाचित लगेच मोठे दिसणार नाहीत, पण हे खोलवर परिणाम करणारे असतील. हे बदल तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप चांगले असणार आहेत. अनेक महिन्यांचा पाया घालणार आहेत. लक्षात ठेवा, हा काळ संपल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही. तुमचं विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे हा बदललेला असेल. देवाने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ते तुमचं आणि तुमच्या सुरुवातीला हे 7 दिवस म्हणूनच देवही क्षणभर थांबवून पाहत आहेत की या राशीच्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या राशीची अंगठी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.